ओके, तर हे जे स्टडी केलेली आहे ही तुमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकणार नाही आणि मी पहिल्यापासून तेच सांगतोय. राईट? ओके. आता सिलेबस किंवा परीक्षेचं टेन्शन कोणाला आहे रे? तुम्हाला येते का कधी की आताच परीक्षा झाली तर कसं होईल, 2 महिन्यात परीक्षा झाली तर काय होईल, 4 महिन्यात परीक्षा झाली तर काय होईल, असं आपल्या स्टुडंटला कोणाला आलंय का, कधी वाटलंय का? राईट? सो दीज आर बेनिफिट्स. मी माझ्याच क्लासचं सांगत नाही, तुम्ही फक्त माझा क्लास केलात म्हणून म्हणत नाही मी, हे तुमच्या लाईफ मध्ये लक्षात ठेवा. कोणी घरी बसून समजा स्वतः स्टडी केलंय, कोणी दुसऱ्या क्लासचे स्टडी केले, तर ते आता बाहेरच्या फॅक्टरने तेवढे ते त्यांना फरक पडत नाही. हो, ते थोडं थोडं तर विसरणारच ना, पूर्ण कसं लक्षात राहणार, ते आपण रिवाइज करणार आहोत. आपल्याला आता रिव्हिजनला टाइमच टाइम आहे. राईट? थोडे थोडे विसरू द्या, पण घाबरू नका. राईट? तर लाईफ साठी सांगतोय तुम्हाला, लाईफ साठी तुमची जी लाईफ असली पाहिजे हे तुमच्या सोबत असले पाहिजे, जे बाहेरचे फॅक्टर आहेत. बघा, आता जर कोणी फार्मरचा जर सन किंवा डॉटर असेल, इथे फार्मरची मुलं असतील, तर फार्मरचं टेन्शन का आहे, त्याला बाहेरच्या गोष्टीचं खूप टेन्शन असतं. पाऊस पडेलच का नाही, ज्या दिवशी पीक काढायचं त्या दिवशी पाऊस पडला तर, त्याच्या शेतमालाला भाव भेटेल का नाही, त्याचं व्यवस्थित रोगाची फवारणी झाली नाही, रोग पडला अचानक, बरोबर आहे, पाणी कमी पडायला लागलं, हे त्याच्या हातात आहेत का, सांगा बरं मला. हे त्याच्या हातात फॅक्टर आहेत का? पाऊस पडेल का नाही, शेताला भाव मिळेल का नाही, एखादा रोग पडलाय, मध्येच काहीतरी ते टीव्हीवर दाखवत होते बघा, टिट्टी आलत्या त्या तिकडे नॉर्थ मध्ये, आपल्याकडे आलं नाहीत, बरं झालं. म्हणून तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतोय, फार्मर वर्सेस नाव. आता समजा एक गव्हर्नमेंट मध्ये जॉब करणारे पर्सन आहे, फॉर एक्झाम्पल टीचरच घेऊया आपण सिम्प्लिसिटी साठी, त्याच्यापेक्षा बेटर इंजिनियर, म्हणजे बेटर वगैरे म्हणत नाहीये मी, फक्त फरक कसा पडतोय ते सांगतोय मी. असं सांगत नाही की फार्मिंग वाईट आहे आणि गव्हर्नमेंट टीचर किंवा हे खूप चांगलं आहे, असं म्हणत नाही, फक्त एक्झाम्पल देतोय तुम्हाला विषय निघाल्यामुळे आता, की या फार्मरच्या लाईफ मध्ये असे बरेच फॅक्टर आहेत. रेन आहे, वेदर आहे, काढलेला शेतमालाला जे भाव आहे ती आहे, याला त्याचं टेन्शन आहे का, याला त्याचं टेन्शन आहे का, याची जर सॅलरी फिक्स आहे, याला फिक्स माहित आहे 2 इयर्सने एवढे पर्सेंट त्याच्या सॅलरी मध्ये वाढ आहे. राईट? तर मग कोणाची लाईफ बेटर असणार सांगा बरं मला, कोणाची लाईफ बेटर असणार? हे फक्त जस्ट एक्झाम्पल देतोय, त्याच्यामध्ये बाकीचे बरेच फॅक्टर येतात, पण मला सांगायचंय काय की याच्यामध्ये जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये, मला हे दोन डायरेक्टली कम्पेअर करायचं नाही, पण जेव्हा तुमच्या लाईफ मध्ये तुमची लाईफ अशी असली पाहिजे की बाहेरचे फॅक्टर तुम्हाला कमीत कमी इम्पॅक्ट केले पाहिजेत. त्यामुळे फार्मर जे आहेत ते व्यवस्थित, तर त्यांना सतत असतं, उद्या सोयाबीन काढायचंय आणि पाऊस आला, आपल्याकडे होतं बघा, सोयाबीन काढायच्या वेळेस पावसाचे मिनमिन सुरू झाली, जाम टेन्शन असतं त्याला. 4 महिने केलेली मेहनत वाया घालवायची का? माणसं भेटत नसतात, ते पण त्याच्या हातात नाहीये, कामगार मजूर भेटत नाहीयेत. हा, मग याच्यामध्ये काही मोठे फार्मर आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, समजा त्यांनी विहिरी खणलेले आहेत, पाईपलाईन आहे, बोर आहे, त्यांच्या मनामध्ये रेन पडला नाही तरी त्यांच्याकडे पाणी भरपूर आहे, म्हणजे त्यांनी त्याची डिपेंडन्सी काढलेली आहे. बघा, फार्मर सुद्धा चांगले आहेत, मला डायरेक्ट कम्पेअर करायचं नाही, पण जे रेन वरती डिपेंड आहेत त्यांचं, आणि ज्यांच्या शेतामध्ये ऑलरेडी पाणी, बोर आहे, विहीर आहे, मोटर लावून ते पाणी केव्हाही देऊ शकतात,
याच्यामध्ये त्यांची ही डिपेंडन्सी जी आहे ती कमी झाली. डिपेंडन्सी जी आहे, तसंच तुमच्या लाईफमध्ये लाईफ टाइम लक्षात ठेवा, तुम्हाला डिपेंडन्सी तुमच्या इतरावर, इवन तुमचे पॅरेंट्स असतील, आई मम्मी पप्पा, किती दिवस सोबत असणार आहेत ते? तुम्हाला एक डिग्री घेईपर्यंत तुम्हाला सपोर्ट करतील. ऍक्च्युली पॅरेंट लास्ट पर्यंत सपोर्ट करतात, पण तुम्ही त्यांच्यावर जर डिपेंड असताल तर तुमच्या लाईफचं कंट्रोल हे पॅरेंट वरती आहे. पण त्याच वेळी जर तुम्ही स्वतः तुमच्या लाईफचं कंट्रोल घेतलात, इवन टीचर सुद्धा तुमच्या लाईफ मध्ये कंट्रोल घेऊ शकत नाही. मी तेच सांगतोय, टीचर कोणता निवडायचा ते तुमच्या हातात आहे. टीचरला फॉलो करायचं का नाही ते तुमच्या हातात आहे. टीचर काय सांगतोय ते आधी तुम्ही चौकशी केली पाहिजे, बरोबर खरंच ते जे सांगताय टीचर ते बरोबर आहे का, कोणत्या याच्यामध्ये काय सांगताय, त्याचा रिझल्ट मध्ये काय आहे, त्याचा उपयोग आपल्याला काय आहे, त्याची मेथड काय आहे, या सर्व जर युजफुल तुम्ही केलात तर हे तुमच्या लाईफसाठी लाईफ लॉंग हे बेनिफिशियल आहे, लक्षात घ्या. राईट. तर याच्या पुढे कम्प्लिटली लक्षात ठेवायचं, फक्त मी सांगतो म्हणून नव्हे. राईट. मी किती दिवस आहे तुमच्या सोबत? 1 year, 2 year, मॅक्झिमम 3-4 years. रेस्ट लाईफ तर तुमच्या सोबत तुम्हालाच जगायचंय. म्हणून मी जे काय सांगतोय ते डायरेक्टली विश्वास ठेवणार का तुम्ही? ऍक्च्युअली बघायचं. मी जेव्हा तुम्हाला सांगतो की समजा की एक्स्ट्राचं बुक सॉल्व्ह करा किंवा A11 चे फिजिक्सचे क्लासेस करा, असं काही जर समजा मी सांगितलं तुम्हाला, ऍक्च्युली माझ्याबद्दल पण तुम्ही इथे डायरेक्टली न करता तुम्ही बघायला पाहिजे जे सक्सेसफुल स्टुडंट आहेत त्यांनी काय केलं. राईट. सिंपल आहे. त्यांनी जे केलंय जर तुम्ही तेच करत असाल तर तुम्हालाही भेटायला पाहिजे. एवढं सिंपल असतं, पण लोकांना हे समजत नाही आणि समजलंच नाही लास्ट पर्यंत. मी सांगत राहिलो एवढे दिवस, पण काही स्टुडंट मी केलाच नाही, 7-8 महिने त्यांनी लेक्चर केलंच नाही. म्हणजे लोकांना हे सुद्धा एवढ्या लवकर समजत नसतं. राईट. आता नवीन येणाऱ्याला वाटू शकतो तुम्ही 8 महिने क्लास कसं केला सर कंटिन्यू. राईट. पण आपल्याला कधी वाटलं का आपण कुठं काही जास्त करायला म्हणून? सो ही हॅबिट आता आपल्याला लाईफ लॉंग लक्षात राहिली पाहिजे. लक्षात राहील का? चला एव्हरीवन येस और नो मध्ये रिप्लाय करा. मला याच्यापेक्षा तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा हे डिसिप्लिन तुमच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला शॉर्ट टर्म साठी काही सांगत नाही. राईट. जरी कडू असलं तरी मी तुमच्या लाईफच्याच लॉंग टर्म साठी जे फायद्याचं आहे ते सांगणार. ओके. व्हेरी गुड. ओके चलो नक्की ठीक आहे. व्हेरी गुड. So starting with coordinate geometry chapter, right? So just 1 second मला वेळ द्या, मला चॅप्टरचं हे उघडू द्या. चॅप्टर 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 आणि असं नाहीये की आता जर म्हणजे जे नवीन उशिरा झाले त्यांना असं मला भीती वगैरे दाखवायचं नाहीये. जे आहे ते मी सांगतो. तुम्हाला पण कव्हर होणार आहे. रिड्यूस सिलेबस आहे. तुम्ही फक्त आणि फक्त रिड्यूस सिलेबस मध्ये टेक्स्ट बुक आणि गाईड एवढंच सोडवायचंय. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी जे आहे ते सांगणार. राईट. नवीन विद्यार्थी जर कोणी जॉईन केलेले असतील तर आपल्याकडे सर्व चॅप्टरचे लेक्चर आहेत, त्या तुम्हाला कव्हर करायचे आहेत. वेळ भरपूर आहे. चॅप्टर रिड्यूस झालेले आहेत, सिलेबस रिड्यूस झालेला आहे, परीक्षा पोस्टपोन झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा घाबरायची काही गरज नाही. ठीक आहे. याच्यामधला पण बराच पार्ट काढण्यात आलेला आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आपण आपल्या याच्यामध्ये घेऊया. सो आवर चॅप्टर इज कोऑर्डिनेट जॉमेट्री. राईट. सही. आपला अभ्यास कमी झालेला आहे. ऑफलाईन लेक्चर सुरू होतील, पण आपल्या अभ्यासाचं काय? मी असंच कोणालाही नाही म्हणत. आपली जी कॅपेबिलिटी आहे, आपलं जे पोटेन्शियल आहे ते वेस्ट नका करू. राईट. केव्हा लेक्चरला असता केव्हा नसता. काल लेक्चरला नव्हता बहुतेक. काल होता का लेक्चरला?
राइट. इधर से म्यूट हो गया था. ठीक है, ओके, ठीक है, सॉरी वो म्यूट हो गया था. अब आ रही है? ओके, ठीक है. तो देखो हमारे जो क्लास रहते हैं 7 to 8, अगर किसी दिन ग्रुप पे लिंक नाही आई तो ओल्ड लिंक यूज करना है. जो जुनी लिंक आहे आपल्याला माहिती आहे, जुन्या विद्यार्थ्यांनंतर माहित असेल, नवीन विद्यार्थी ज्या दिवशी ग्रुपवर लिंक येत नाही, मंडे टू फ्रायडे लेक्चर असणार. ज्या दिवशी लेक्चर नाही त्या दिवशी ग्रुपवर सांगितलं जाईल. सॅटरडे ऑफ असतो, संडे एक्झाम असते. या संडेला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर झालाय ना आपला पूर्ण. ट्रिग्नोमेट्रीवर एक्झाम ठेवायची ना का पुढच्या संडेला ठेवायचे? यस, ट्रिग्नोमेट्रीवर एक्झाम ठेवायची. एमसीक्यू एक्झाम राहील या संडेला ट्रिग्नोमेट्री वरती. एक्झाम नेक्स्ट दिस संडे. एक्स्ट्रा प्रॉब्लेम तर ट्रिग्नोमेट्री वरचे टाकलेत. नेक्स्ट संडे का? बरं ठीक आहे. दिस संडे आय विल पोस्ट द एक्स्ट्रा प्रॉब्लेम and your exam will be next Sunday, right? बघा क्लिअर आहे का? या संडेला म्हणजे सॅटर्डेला सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे. मी उद्या किंवा आजच प्रॉब्लेम टाकतो परत एक्स्ट्रा. ते सॉल्व्ह करायचे 2 दिवसामध्ये. तेच तुमचा होमवर्क असणार, राईट? ज्यांनी ट्रिग्नोमेट्री कंप्लीट केलेला आहे त्यांनी. जे विद्यार्थी लेट जॉईन झाले आहेत त्यांच्यासाठी सर्व व्हिडिओ लेक्चर अवेलेबल होतील. इथे येऊन ते व्हिडिओ लेक्चर घेऊ शकतात, राईट? त्याच्यासाठी फीस कंप्लीट असली पाहिजे आपली. जे विद्यार्थी आज विदाऊट फीस आलेले आहेत त्यांना लेक्चर अटेंड करता येणार नाही मंडे पासून, राईट? ओके, चलो चॅप्टर सुरू करायचं. कोऑर्डिनेट जॉमेट्री, राईट? ओके, लेट्स स्टार्ट. सर, आपण जॉमेट्री या शब्दाचा मीनिंग आपण पाहिलेला आहे. व्हॉट इज मीन बाय द जिओमेट्री? हा तर नववीलाच पाहिला सर. जिओ मीन्स अर्थ, मेट्री म्हणजे मेन्शुरेशन. सो दिस टाइप ऑफ मेन्शुरेशन इज कॉल्ड जिओमेट्री, राईट? What is mean by coordinate? What is mean by the coordinate? See, in this chapter we will learn the distance formula, section formula and slope of the line. Also slope of the line is some part of it is reduced from your syllabus, but in the view of 11th and 12th physics it is required. स्लोप ऑफ लाईन काय असणं माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला हे रिड्यूस्ड आहे म्हणून, किंवा कोणतरी मला लक्षात सुद्धा करून द्यायचं. मी काय त्या रिड्यूस्ड वर तेवढं फोकस करत नाही, कारण आपल्याला फरकच पडत नाही. किती रिड्यूस करा, कितीही करा, मी का त्याच्यामध्ये डोकं घालू? बरोबर आहे का नाही? ते न्यूज काहीतरी कोणता तर चॅप्टर रिड्यूस झालाय म्हणून मला 10 दिवसापासून येते, पण आपल्याला काही फरक पडत नाही. मग मी त्याच्यामध्ये वेळ का घालू? बरोबर आहे का? तरी सुद्धा तुम्ही मला ध्यान करून द्या. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना फोकस करायचंय त्यांच्यासाठी एकदा आपण सांगूया. पण हे आपल्याला फिजिक्स साठी स्लोप ऑफ द लाईन लॉंग टर्म साठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी थोडंसं एक्सप्लेन करेल. ओके, चलो. सो डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला अँड स्लोप ऑफ लाईन आपल्याला लर्न करायचं आहे.
सो कोऑर्डिनेट जॉमेट्री याच्यामध्ये बघा की कोऑर्डिनेट म्हणजे नेमकं काय. जेव्हा आपण आपल्या घराचा ऍड्रेस सांगतो तेव्हा कसं सांगतो रे. जेव्हा आपण आपल्या घराचा ऍड्रेस सांगतो कसं सांगतो. पाण्याची टाकी, टिंब टिंब नगर, पाण्याची टाकी, टिंबुर्णी रोड, अहमदपूर, पिनकोड, डिस्ट्रिक्ट, तालुका, राष्ट्र, राज्य, या सर्व सांगतो का नाही. आपण कुठे सांगतोय त्याचा परिणाम. म्हणजे आपल्याला इथं जर कोणी विचारलं समजा तर ESA क्लासेसचा ऍड्रेस विचारला तर तुम्ही देश कोणता विचारता का. कोणी आहे का महाशय असा किंवा राज्य कोणतं. म्हणजे ते त्याच्यावरती डिपेंड करतं आणि त्यामुळे आपण एक्झॅक्ट लोकेशन सांगितलंय की त्याची एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला माहिती होते. राईट. सो तसेच काही पॉइंट आहेत जॉमेट्रीमध्ये, असे काही पॉइंट असतात आणि त्यांचा ऍड्रेस सांगणं महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तो पॉइंट कुठे आहे तो कळतो आपल्याला आणि त्या ऍड्रेसला कोऑर्डिनेट म्हणतात. तो ऍड्रेस सांगणे म्हणजेच काय की त्याचे कोऑर्डिनेट सांगितले. समजा आता मी सांगितलं की पॉइंट आर, तर पॉइंट आर या नंबर लाईन वरती कुठे आहे. नंबर लाईन वरती त्याचा कोऑर्डिनेट जो आहे तो किती आहे सांगा. कोऑर्डिनेट हे नंबर लाईन 8 मध्ये झाली असेल. राईट. कोऑर्डिनेट किती आहे 4 आहे. राईट. जेव्हा तुम्ही कोऑर्डिनेट 4 आहे असं सांगता तेव्हा कळणाऱ्याला काय समजतं की बाबा इथे एक नंबर लाईन आहे ज्याच्या की मध्ये एक्झॅक्ट किती असतो 0 असतो. त्याला ओरिजिन सुद्धा म्हणतात. आणि त्याचा जर आर चा कोऑर्डिनेट 4 असेल तर 0 पासून 4 घर अंतरावर हे 1 युनिट, हे 2 युनिट, हे 3 युनिट आणि हे 4 युनिट अंतरावर हा पॉइंट असला पाहिजे आर. बघा बरं त्याचा कोऑर्डिनेट सांगितल्यानंतर आपल्याला कसं कळलं. नाउ आय विल से देर इज अ वन पॉइंट विच हॅज कोऑर्डिनेट 2. एक काहीतरी पॉइंट आहे एक्स ज्याचा कोऑर्डिनेट 2 आहे. तर तुम्हाला ते कोऑर्डिनेट सांगितल्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की 0 पासून किती युनिट अंतरावर असला पाहिजे. एक्स कोऑर्डिनेट 2 आहे. सो देर विल बी 1 and 2 युनिट अवे. ते राईटला असलं पाहिजे का लेफ्टला ते कसं ठरवलं तुम्ही. इकडे पण 2 अंतरावर असू शकते ना. हे 1 आणि हे 2. इकडे समजा हा वाय पॉइंट आहे. ते राईटला आहे किंवा लेफ्टला आहे हे कशावर ठरवायचंय त्याच्या साइन वरती ठरवायचंय. इकडे प्लस असतं इकडे मायनस. मी जर म्हणलं असतं y चा कोऑर्डिनेट -2 आहे. मायनस म्हणल्यानंतर या 0च्या लेफ्टला म्हणजे या डायरेक्शनला घ्यायचं. बघा समजतंय का. आता या लाईन वरती आपण पाहूया. बघा -1 म्हणल्यानंतर लेफ्ट साइडला -1 युनिट, +4. सो राईट साइडला 1 2 3 4 युनिट. Q is a point which has coordinate -5. मायनस म्हणल्यानंतर या 0च्या लेफ्ट साइडला आहे. लक्षात घ्या आपण पाहताना लेफ्ट साइडला आहे. किती अंतरावर आहे 5 युनिट. 1 2 3 सॉरी हे 1 2 3 4 5 युनिट. आणि मायनस का कारण याच्या लेफ्ट साइडला आहे. म्हणजे आता मला कोणताही पॉइंट सांगितला तर तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगता येईल का नाही बघा बरं. If I say that there is one point S which has coordinate -3. तुम्हाला पॉइंटचं लोकेशन एक्झॅक्ट सांगता येईल. तो पॉइंट कोणत्या 2 पॉइंटच्या मध्ये आहे सांगा बरं. S पॉइंटचं कोऑर्डिनेट -3 आहे. S पॉइंटचं कोऑर्डिनेट काय आहे -3 आहे. राईट. तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगता येईल तुम्हाला काय आहे की 2 पॉइंट ह्या -2 आणि -4च्या मध्ये किंवा 2 पॉइंट आहेत Q आणि P यांच्या मध्ये असणार हा S पॉइंट. म्हणजे
सांगायचंय काय की तुम्हाला कोऑर्डिनेट माहिती असल्यानंतर म्हणजे घराचा ऍड्रेस माहिती असल्यासारखं आहे का नाही बघा बरं. तुम्ही त्याचं लोकेशन सांगू शकता. घराचा ऍड्रेस माहिती असल्यासारखंच आहे ना कोऑर्डिनेट म्हणजे. बरोबर आहे. मग तुम्हाला ऍड्रेस माहिती असला की 2 पॉइंट मधलं डिस्टन्स काढता येते. मी जर विचारलं तुम्हाला पॉइंट पी आणि आर मध्ये डिस्टन्स किती आहे, पी आणि आर मध्ये, तर हे 1 2 3 4 घर इकडे आणि हे एक घर 5 म्हणजे 5 अंतर आहे 5. ते फॉर्म्युला कसा काढायचा, मोठ्यातून छोटा वजा करायचा. आर चा कोऑर्डिनेट किती आहे 4, पी चा कोऑर्डिनेट किती आहे -1. 9वी मध्ये झालंय बेसिक कोऑर्डिनेट ऑफ जॉमेट्री. कोण आहेत 9वीचे विद्यार्थी? डायरेक्ट 10वीला तर आलं नाही ना कोणी, की कोऑर्डिनेट मोठाचा छोट्यामधून काढायचा. नक्की आठवतंय का? 4 माइनस माइनस 1, सो माइनस माइनस इधर प्लस हो जाएगा, 4 प्लस 1 5 हो जाएगा. मला सांगा बरं मग आर आणि क्यू मध्ये अंतर किती आहे? आर आणि क्यू मधला अंतर काढता येते का? बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. व्हेरी गुड. आर आणि क्यू मधला अंतर. नोटबुक सोबत असली पाहिजे आपल्याला लेक्चर पाहताना. बुक सोबत असली पाहिजे, नोटबुक सोबत असली पाहिजे लेक्चर पाहताना. आर आणि क्यू. व्हेरी गुड. 9. कारण कसं आहे, आर चा कोऑर्डिनेट आहे 4, क्यू चा कोऑर्डिनेट आहे -5. या दोघांमध्ये मोठं कोण आहे? पॉझिटिव्ह वाला 4. त्याच्यातून मायनस करायचंय किती? -5. मायनस मायनस प्लस होईल. 4 प्लस 5 किती होईल? 9 होईल. हे झालं बेसिक 9वीला जे शिकलोय ते. राईट. आता आपण 10वीला आलो. ऐका नाही, करोना ढकल पास मला माहिती आहे तुमचे पेपर झाले नाहीत का? झालेत? नाही, 9वी वाल्यांचे झालेत, बाकीच्यांचे नाही. ते पण काही शाळेला असलेल्यांचेच झालेत. तुमचे 9वीचे पेपर झालेत का? नक्की पास आहो का? रिझल्ट माहिती आहे का तुम्हाला? रिझल्ट माहिती आहे, पेपरच नाही झाले. नक्की पास आहो का? रिझल्ट सांगितले? बर. काही पेपर राहिले होते ना तुमचे, तुमचा रिझल्टच लागला नाही. ठीक आहे, पेपर देऊन काही फायदा नाही. ओके, चलो. आपल्याला त्या गोष्टीशी हे करायचं नाहीये. ओके, चलो. डिस्टन्स कसा फाइंड करायचं सांगितलंय मी. 2 वजा करायचे. आता बघा, आता 2 ऍक्सिस असतात. 2 ऍक्सिस असतात. एक एक्स ऍक्सिस, एक वाय ऍक्सिस. एक एक्स ऍक्सिस आणि एक वाय ऍक्सिस. हा, ट्रिप तेवढी झाली, पेपर जेवढे नाही झाले. राईट. महत्वाचं काम झालंय तुमचं. तर एक्स ऍक्सिस वरती जर समजा एक पॉइंट आहे, एक्स ऍक्सिस वर चला एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक्स ऍक्सिस वरती पॉइंट आहे तर त्याचा वाय कोऑर्डिनेट, आता हे जे पॉइंट आहे त्याला कोऑर्डिनेट म्हणणार याच्या पुढे. तर तुम्हाला 2 ऍक्सिस असणार, एक एक्स ऍक्सिस, एक वाय ऍक्सिस. मग एक असणार एक्स कोऑर्डिनेट, म्हणजे एक्स ऍक्सिस वर तो पॉइंट कुठे आहे ते सांगणार, आणि एक असणार वाय ऍक्सिस, तो वाय ऍक्सिस वर किती आहे. म्हणजे समजा मला या रोडवरती आणि या रोडवरती घर सांगायचंय. समजा इथून पॉइंट आहे, तर तुम्ही सांगणार ना या लाईन पासून एवढ्या अंतरावर, या लाईन पासून एवढ्या अंतरावर, असंच सांगायला पाहिजे. फक्त एका लाईन पासून सांगितलं तर जमेल का? समजा मी सांगितलं की या उभ्या लाईन पासून 2 मीटर अंतरावर आहे, तर हा पॉइंट इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो. म्हणून या लाईन पासून किती अंतरावर आहे आणि या लाईन पासून किती अंतरावर आहे हे मला दोन्ही सांगावं लागेल. त्याला कोऑर्डिनेट म्हणतात. ते कोऑर्डिनेट लिहिण्याची स्टँडर्ड मेथड आहे एक्स, वाय. आधी एक्स कोऑर्डिनेट लिहायचा, म्हणजे एक्स ऍक्सिस वरती तो पॉइंट किती कुठं आहे तो कळतो. नंतर वाय कोऑर्डिनेट लिहायचा, म्हणजे वाय ऍक्सिस वरती तो पॉइंट कुठे आहे तो ते कळतं. राईट. बघा, जर आता याच्यामध्ये जर पॉइंट एक्स ऍक्सिस वरती असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. फर्स्ट रूल, द पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, त्याचा वाय कोऑर्डिनेट
आता हे एक्स कॉमा वाय आपण पाहिलं ना, कोऑर्डिनेट कसे लिहिले जातात, एक्स कॉमा वाय लिहिले जातात, राईट. तर एक्स ऍक्सिस वरती त्याचा वाय कोऑर्डिनेट किती असतो कमान एव्हरीवन, वाय कोऑर्डिनेट विल बी 0, राईट. इफ पॉइंट लाईज ऑन द वाय ऍक्सिस, वाय म्हणजे या उभ्या व्हर्टिकल ऍक्सिस वरती, जर पॉइंट हा वाय ऍक्सिस वरती असेल तर त्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 असणार, कोणता कोऑर्डिनेट 0 असणार, वाय ऍक्सिस वरती जर पॉइंट असेल तर त्याचा कोणता कोऑर्डिनेट 0 असायला पाहिजे, एक्स कोऑर्डिनेट 0 असायला पाहिजे, राईट. एक्स कोऑर्डिनेट 0 असायला पाहिजे, राईट. तर मग बघा ही डायग्राम काढलेली आहे, ह्या डायग्राम तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत, याच डायग्राम तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत की एक्स ऍक्सिस वरती हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. ए चे कोऑर्डिनेट x1, 0, बी चे कोऑर्डिनेट x2, 0. मग x2 जर मोठं असेल तर या दोन पॉइंट मधला डिस्टन्स कसा काढायचा, x2 मायनस x1. या दोन पॉइंट मधला डिस्टन्स कसा काढायचा, x2 मायनस x1. त्याच्यानंतर समजा जर y ऍक्सिस वरती आहे म्हणजे x कोऑर्डिनेट 0 आहेत, या दोन कोऑर्डिनेट मधला डिस्टन्स कसा काढायचा, या दोन कोऑर्डिनेट मधला डिस्टन्स कसा काढायचा, या दोन कोऑर्डिनेट मधला डिस्टन्स कसा काढायचा. अरे इकडे लक्ष द्या रे, बाकीचे क्वेश्चन नंतर विचारा. मीटिंग एंड होते का, मीटिंग एंड झाल्यावर विचारायचं जॉईन वगैरे, मीटिंगच एंड होत नाहीये. हे y2 मायनस y1 करावं लागेल आपल्याला. इथे x2 मायनस x1, इथे त्याचे y कोऑर्डिनेट जो मोठा आहे तो छोटा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पली आय कॅन से दॅट इफ देर इज अ पॉइंट P विच हॅज कोऑर्डिनेट 4, 0 and there is a one Q point which has coordinate 1, 0. What is the distance between them? चला डिस्टन्स फाइंड करा. एक पॉइंट P आहे, Q आहे, एकाचा कोऑर्डिनेट आहे 4, 0, दुसऱ्याचा कोऑर्डिनेट आहे 1, 0. हे y तर कोऑर्डिनेट दोन्ही 0, 0 आहेत, याच्याशी काहीतरी संबंधच नाहीये. मग याच्या मोठ्यातून छोटा वजा करायचा. 4 - 1 कितना रहेगा, 3. सो डिस्टन्स इज 3 युनिट. सिंपल आहे. तर हे तुम्हाला लिहायचंय, हे तुम्हाला बुक मध्ये, नोटबुक मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचंय, लक्षात असू द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर सिंपल आहे, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन वाय ऍक्सिस. पण आता समजा पॉइंट ऍक्सिस वरती नाहीये, समजा आता पॉइंट ऍक्सिस वरती नाहीयेत पण पॅरलल आहेत, पॅरलल आहेत. आता हळूहळू आपण डिस्टन्स फॉर्म्युलाकडे जाणार आहोत, राईट. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय आहे, समजा एक पॉइंट इथे आहे, दुसरा पॉइंट इथे आहे. पहिल्याचा कोऑर्डिनेट बघा x1, y1, दुसऱ्याचा कोऑर्डिनेट x2, y2. म्हणजे यांच्यामध्ये हाच डिस्टन्स काढायचा का बघा आपल्याला, यांच्या मधला सुद्धा हाच डिस्टन्स काढायचा. दोघांचा y तर सेम आहे, दोघांचा y सेम आहे, y1, y1, कारण हे या अंतरापासून आणि या अंतरापासून सारख्या अंतरावर आहे. तर मग तिथे डिस्टन्स कसा काढणार, तिथे डिस्टन्स कसा काढणार, परत काय करणार, y1 तर सेम आहे, त्यावेळेस सुद्धा डिस्टन्स काढणार x2 मायनस x1, त्यावेळेस सुद्धा डिस्टन्स काढणार x2 मायनस x1. आणि समजा इथे त्यांचा x1 सेम आहे, तेव्हा डिस्टन्स कसा काढणार सांगा. आता बघा, आता मध्ये पॉइंट आहेत, याचा काहीतरी x कोऑर्डिनेट आहे, y कोऑर्डिनेट आहे, याचा काहीतरी x कोऑर्डिनेट आहे, y कोऑर्डिनेट. या दोघांचा x कोऑर्डिनेट जर सेम असेल तर फक्त y2 मायनस y1 करायचं, ठीक आहे. थोडस म्यूट झालंय, नाही रे म्यूट नाही, आवाज येतोय.
आवाज आ रही है क्या? अरे ठीक. तर बघा ह्याला यस आवाज येतोय. तर एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत. मला काय म्हणायचंय, थोडस लिहून घ्या तुम्ही. लिहून घेतल्यानंतर क्लिअर होईल जरा. ते लिहून घ्या जरा. कोऑर्डिनेट जॉमेट्री लिहून घ्यायचंय. हा म्यूट ऑल गेलं नाही का? ओके, म्यूट ऑल करायचं राहिलंय. ठीक आहे. आधी सांगायचं की रे आवाज येत असेल की तुम्हाला बाहेरचा. हा तो म्यूटच होऊ द्या की त्याला म्यूटच राहू द्या. दराड्याला लय आवाज करते ती दराडे. क्या हो रहा है वैष्णवी? ठीक आहे, लिहून घ्या चला. लिहा. एनी पॉइंट लिहा. फर्स्ट कोऑर्डिनेट जॉमेट्री हेडिंग टाकली तर काही सिंपल पॉइंट आहेत ते लिहून घ्यायचे आधी. एनी पॉइंट कॅन बी रिप्रेझेंट युझिंग टू कोऑर्डिनेट. Any point can be represented using two coordinates. Two coordinates x comma y. X comma y. Any point can be represented using two coordinate x comma y. फर्स्ट पॉइंट झाला. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट लिहा. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट लिहा. x coordinate is a distance of a point from y axis. Distance of point from y axis. And y coordinate is distance of a point from x axis. बघा हे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होतं, त्याच्यामुळे मी डायरेक्टली लिहून देतोय. हे ऍक्च्युली लॉजिकली जर तुम्हाला समजलं तर खूप छान आहे, पण विद्यार्थी कन्फ्यूज होतात यामध्ये, त्याच्यामुळे मी लिहून देतोय. बघा x आणि y जर पॉइंट असतील तर चला सर्वांनी सांगायचं x कोऑर्डिनेट म्हणजे त्याचा हा जो x, बघा या केसमध्ये आपण काय सांगितलं, x कोऑर्डिनेट म्हणजे त्याचा y पासूनचा अंतर. बघा हे x, x1 ही y ऍक्सिस आहे. हे x1 म्हणजे या y ऍक्सिस पासूनचं हे अंतर म्हणजे x1. इथे x2 इथं आहे म्हणजे हे y ऍक्सिस पासूनचं इथपर्यंत अंतर म्हणजे x2. पहिला पॉइंट समजला का? बघा बरं, x कोऑर्डिनेट म्हणजे त्याचं y ऍक्सिस पासूनचं अंतर. पहिला पॉइंट समजला का? पहिला पॉइंट समजला का? यस. x कोऑर्डिनेट म्हणजे त्याचं y ऍक्सिस पासूनचं अंतर. आणि समजा हा पॉइंट इथं आहे, समजा हा पॉइंट इथं आहे, इथं एक, इथं एक. त्याचं y1 म्हणजे या x पासूनचं अंतर आहे आणि y2 म्हणजे हे जी उंची आहे
ती एक्स ऍक्सिस पासूनची डिस्टन्स आहे. म्हणजे वाय कोऑर्डिनेट काय सांगतं, त्याचा डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस. बघा हे पण पॉइंट क्लिअर झाला का? वाय कोऑर्डिनेट इज अ डिस्टन्स फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड एक्स कोऑर्डिनेट इज अ डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस. क्लिअर आहे 2 पॉइंट. मग आता मी महत्वाचं सांगतोय. आता बघा, आता खूप महत्वाचं सांगतोय मी. जर याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे याचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे? याचं एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, वाय कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स. वाय कोऑर्डिनेट म्हणजेच एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, जे की या पॉइंटचं आणि या पॉइंटचं किती आहे? वाय कोऑर्डिनेट किती आहे? चला एवढा पॉइंट क्लिअर करून घ्या. मला माहिती आहे कोणाचे क्लास आहेत, स्कूल आहेत, एवढाच पॉइंट क्लिअर करायचंय. वाय कोऑर्डिनेट किती आहे? म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजेच एक्स ऍक्सिसचा डिस्टन्स 0 आहे, म्हणजेच तो पॉइंट त्या एक्स ऍक्सिस वर आहे. मला सांगता येईल का? असं म्हणता येते का? बघा बरं. म्हणजे वाय कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉइंट एक्स ऍक्सिस वरती असला पाहिजे, आणि एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल, एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती असला पाहिजे? कम ऑन एव्हरीवन. एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती असला पाहिजे? कम ऑन एव्हरीवन. सर्वांना समजले का? खूप बेसिक गोष्ट सांगितली मी, पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली. हे ज्याला लक्षात आलंय त्याला याच्या पुढचं सर्व चॅप्टर व्यवस्थित जाणार आहे. एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे वाय ऍक्सिस. तुम्हाला फक्त पॉइंट कुठे आहे ते सांगता आलं पाहिजे. पॉइंट कुठे आहे ते सांगता आलं पाहिजे. मग तुमचं जे होमवर्क आहे ते काय आहे की हे जे आहेत पॉइंट ते लिहून घ्यायचे तुम्हाला. हे पॉइंट, हे पॉइंट हेडिंग टाकायचे. याच्यावरची फक्त हेडिंग टाकायचे. सॉरी, याच्यावरची फक्त हेडिंग टाकायचे. याच्या वरची हे हेडिंग टाकायचे फक्त. हे टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट ऑन ऍक्सिस. आणि हे लिहायचे, हे खालचं लिहायचे, आणि त्याच्यानंतर हे हेडिंग टाकून हे लिहायचे. लक्षात आलं का? हे होमवर्क. आजचा होमवर्क हा आहे. उद्या मी एक्स्ट्रा प्रॉब्लेम ट्रिग्नोमेट्रीवर टाकेल. आजचा होमवर्क लक्षात आलं का? मंडेला परत क्लास झाल्यावर आपण रिवाइज करून पुढे जाणार आहोत. आजचा होमवर्क लक्षात आला? यस, ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 पॉइंट आधी लिहून घ्या. ह्या 2 पॉइंटच्या खाली 2 पॉइंट लिहून घ्या. इफ एक्स कोऑर्डिनेट इज 0, याच्या खाली 2 पॉइंट लिहून घ्या. त्याच्या खाली हे लिहा, आपण लिहित होतो त्याच्यामध्येच ऍड करा. इफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इज 0, if x coordinate of point is 0, if x coordinate of point is 0, x coordinate of point is 0, then point lies on y axis. 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 And next point लिहा, next point लिहा. Point lies on y axis. नेक्स्ट पॉइंट तुम्हाला लिहिता येईल का? नेक्स्ट पॉइंट तुम्हाला लिहिता येईल का? बघा, आपण आता काय लिहिलं? एक्स कोऑर्डिनेट 0 तर पॉइंट वाय ऍक्सिस वर असला पाहिजे. दुसरा पॉइंट काय लिहायचंय? इफ वाय कोऑर्डिनेट इज 0, if y coordinate is 0, right? If y coordinate is 0, if y coordinate is 0, then point lies
ऑन एक्स ऍक्सिस, राईट. वाय इज इक्वल टू 0 असेल तर एक्स ऍक्सिस, एक्स इज इक्वल टू 0 असेल तर वाय ऍक्सिस, राईट. कंप्लीट झाला पॉइंट. ओके, ठीक आहे. आज एवढंच पाहूया. सो वी विल मीट ऑन मंडे. 2 दिवसाचं शेड्यूल काय आहे? आजचा होमवर्क हा असेल, उद्याचा होमवर्क एक्स्ट्रा प्रॉब्लेम टाकले जातील ग्रुपवर, ते संडे पर्यंत सॉल्व्ह करायचे. संडेला या एक्झाम नाहीये, पुढच्या संडेला ट्रिग्नॉमेट्रीवर हे होईल. हा, झूम एक्स्ट्रा टाइम देते काहीतरी सध्या. ठीक आहे, ओके. चलो, बाय एवरीवन, हैव अ ग्रेट डे. वी विल मीट नाउ ऑन मंडे. ओके, ठीक है, बाय.